अमरावतीमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अमरावतीच्या वतीने रिटेल मेगा क्रेडिट आउटरीच एक्झिबिशनचे भव्य आयोजन करण्यात आले। झोनल हेड अजय कुमार सिंह व DZH यांच्या पुस्तांने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अभियंता भवन अमरावती येथे यशस्वीपणे पार पडलाय। शेकडो ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रादेशिक प्रमुख अमरावती यांनी मांडली आहे। अमरावतीतील अभियंता भवन येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस अमरावतीने रिटेल मेगा क्रेडिट आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन केले। या कार्यक्रमास भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, PR पोटे अभियंता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप जावंदिया, गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अनिल कुरळकर, शिक्षक संघटनांचे अध्यक्ष अजय आनंद पवार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर साक्षी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी सेंट्रल बँकेच्या ग्राहकाभिमुख सेवांचे आणि आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमात रिटेल कर्जदारांना धनादेश आणि मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले। नॉर्मल व्यक्तीचे जे अपेक्षा असतात त्या कुठेतरी आज आपण नॉर्मली बघतो की मागच्या 10 वर्षाचं, मागच्या 5 वर्षाचं आणि आजचा अनुभव टोटली बँकेचा वेगळा आहे। हे मी स्वतः माझ्या ह्याच्यातून बघितलेलं आहे। मी पण सेंट्रल बँकेचा कस्टमर आहे ऑलरेडी आणि मागच्या 10 वर्षापासून कस्टमर आहे। तर मला सर्व्हिसेस बऱ्याचशा माहीत आहे आणि बराचसा सपोर्टही माहीत आहे बँकेचा। जसं की सरांनी सांगितलं की नॉर्मली एक बँक दुसऱ्या बँकेचं डेफिनेटली हे करत नाही, बोलत नाही, पण बीइंग ए कस्टमर मी हे सांगू शकतो की आय डू हॅव एक्सपिरियन्स ऑफ दिस पर्टिक्युलर बँक अँड रिअली अप्रिशिएबल। आणि माझ्यासाठी थोडासा एक वेगळा विषय होता की द बँक अर्लियर आय वॉज ॲट बुलढाणा and I was attached with the bank, and bank is in the premises itself, and we do have a services, total services from this bank only. All the accounts of our own college is associated with the bank, and we do have a service like just like a family. It is a kind of service that we have got. म्हणायचा उद्देश एवढाच आहे की आजच्या ज्या अपेक्षा आहे लोकांच्या की आज आपण बघतोय की बँकिंग हे टोटली डिजिटल कडे जात आहे आणि हे आजची रिक्वायरमेंट पण आहे, कारण की लोकांकडे वेळ नाही आहे। हीच जर परिस्थिती बघितली मागच्या 10 वर्षात, 15 वर्षापूर्वी तर बँकेमध्ये क्यू असायची, कोणतीही गोष्ट प्रोसेस करायला क्यू लागायची। आज तो क्यूचा कन्सेप्ट संपलेला आहे, कारण की लोकांना सर्व्हिसेस अपेक्षित आहे आणि ज्या सर्व्हिसेस अपेक्षित आहे त्या ॲट द इन्स्टंट मोमेंट जेव्हा रिक्वायर्ड आहे तेव्हा अपेक्षित आहे। आणि त्याच्यामुळे बँकेचा जो अप्रोच आहे तो सगळं बदललेला आहे आणि पर्टिक्युलरली मागच्या 4-5 वर्षाचा डिजिटल जे ट्रान्झॅक्शन फेज जो झालेला आहे त्याचा रिअल यूज आपण रोजच्या रोज आपल्या जडणघडण आणि त्याच्यातून बघत असतो की त्याचा उपयोग किती होत आहे। आणि रियालिटीमध्ये ईज जो म्हणतो आपण, एक सामान्य मनुष्याला जे ईज असते की कोणतेही काम करायचं तर ॲट द इन्स्टंट, ॲट द मोमेंट जिथे आपण बसलेला आहे तिथून ते प्रोसेस करता येते। अमरावती नंतर पुढील शिबिर यवतमाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे। या शिबिरातील ठळक आकडेवारीमध्ये 4,70,00,000 रुपयांची एकूण मंजुरी आणि 4,94,00,000 रुपयांचे एकूण वितरण या शिबिरात करण्यात आले। अमरावतीच्या टीमला दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्वांनी AGM अजय कुमार सिंह यांचे मनपूर्वक आभार मानले। या संपूर्ण आयोजनाबद्दल रिजनल हेड सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावतीचे सुनील पांडे यांनी माहिती दिली। मैं सुनील पांडे, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया का रीजनल हेड यहाँ अमरावती में बैठता हूँ और हमारे अंडर में 2 जिला है, यवतमाल और अमरावती। सेंट्रल बैंक ऑफ इंडिया जैसे सभी आप जानते हैं 1911 में स्थापित हुआ स्वदेशी बैंक है और यह तब से सभी भारतीयों के लिए तत्परता से सेवा कर रहा है और भारत के विकास में योगदान दे रहा है। मैं आप सभी को बताना चाहता हूं कि आज 28 तारीख नवंबर को हम लोगों ने यहाँ पे रिटेल का कैंप आयोजित किया हुआ है, और रिटेल का कैंप सेंट्रल बैंक ने पूरे भारतवर्ष में आयोजित किया है। आज यहाँ रिटेल कैंप में हम लोग व्हीकल लोन, होम लोन, गोल्ड लोन और इन सभी और भी अतिरिक्त खुदरा ऋण का प्रचार कर रहे हैं एवं सैंक्शन भी कर रहे हैं। हमने लक्ष्य लिया था कि हम 30 करोड़ का सैंक्शन करेंगे और हमने अब तक 15 करोड़ का लक्ष्य प्राप्त भी कर लिया है। ग्राहक आ रहे हैं और हमने साथ ही साथ में
व्हीकल डीलर्स को और होम लोन जो रियल एस्टेट वाले हैं उनको भी बुलाया है, ताकि वो अपने पसंदीदा घर को पसंद कर सके, गाड़ी को पसंद कर सके और हमसे त्वरित लोन भी प्राप्त कर सके। हम लोग उनका सिविल इंक्वायरी करके कोशिश कर रहे हैं कि तुरंत का तुरंत लोन प्रदान करें। सभी अमरावती के नागरिकों का आज इस कैंप में हमने स्वागत किया है और आगे भी उन लोग को चाहते हैं कि यदि उन्हें और लोन चाहिए तो हमारी जो उनके नज़दीकी शाखा है वहाँ संपर्क करें और सुविधा प्राप्त करें। धन्यवाद।